नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. काही महिन्यांपूर्वी म्हणजे साधारण 20, 21, 22 सप्टेंबर वगैरे त्या दरम्यान मी 2-3 व्हिडिओ बनवलेले होते आणि त्याचा विषय होता ESG म्हणजे एन्व्हायर्नमेंट अँड सोशल गव्हर्नन्स आणि त्याचा अर्थ असा की युनो मार्फत एक ग्रुप बनवला गेलेला होता की ज्यांनी सांगावं विविध देशांमधल्या सरकारांनी कोणते कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणातला पर्यावरणातले जे बदल आहेत ते बदल आणि ते बदल जर का त्याचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर सरकारनी कोणत्या एकंदरीतच कार्यक्रम पत्रिका ही स्वीकारावी ह्याच्याबद्दल युनोचे जे काही मुद्दे होते त्या मुद्द्याला अनुसरून कुठच्याही सरकारला जर का तुम्ही मुक्त सोडलं, तर ते सरकार काही त्याच्याबाबत कार्य करेल असं नाहीये. कारण त्यामधले अनेक मुद्दे जे होते, ते सर्वच देशांना आज अडचणीचे ठरायला लागलेत आणि मग आपलं जे म्हणणं आहे, ते म्हणणं सगळ्यांच्या गळी उतरवायचं, तर त्याच्यासाठी या लोकांनी एक वेगळाच मार्ग स्वीकारलेला होता आणि त्याचं मी सविस्तर वर्णन त्या 3 व्हिडिओमध्ये केलेलं होतं, की त्यांनी जी कार्यक्रम पत्रिका बनवली त्याच्यामध्ये त्यांनी मुळात पहिल्यांदा जगामधल्या सर्वात मोठ्या अशा 3,000 कंपन्यांना त्याच्यावरती स्वाक्षरी करायला लावली आणि मग ह्या कंपन्यांनी क्लायमेट चेंज असेल, लिंग बदल असेल किंवा अशा पद्धतीचे जे सोशल इक्विटी डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुसिव्हनेस असा जो त्यांचा जो प्रोग्राम त्यांनी ठरवलेला होता. त्याच्यामध्ये सर्व कंपन्यांना भाग घ्यायला बळी पाडायचं, पाडायचं असा जो एक कार्यक्रम नेमला गेला त्याच्यासाठी या सर्वात वरच्या 3,000 कंपन्यांचा त्यांनी हत्यार म्हणून वापर केलेला होता. या 3,000 कंपन्यांमध्ये होत्या त्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या म्हणजे शेअर होल्डर्स मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्सचे भाव असतात, ते चढ-उतार होत असतात. कारण गुंतवणूकदार कंपन्या ज्या आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग जो आहे, तो कमी-जास्त होत असतो. म्हणजेच असं, की एक उदाहरण द्यायचं झालं तर म्युच्युअल फंड सारख्या ज्या कंपन्या आहेत किंवा तुम्हाला कुठल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा, करू नका, अशा पद्धतीचं काम करणाऱ्या खूप वरच्या लेव्हलच्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलते आणि अशा ज्या काही मोजक्या 5-6 कंपन्या आहेत, त्यांच्या हातामध्ये आज संपूर्ण जगामधलं जे शेअर मार्केट आहे, त्यातले जवळ-जवळ $66 ट्रिलियन जे आहेत, ते त्यांच्या हातात आहेत आणि मग ही शक्ती वापरून ह्या कंपन्यांना त्यांनी आधी स्वाक्षरी करायला लावली युनोच्या ग्रुपनी आणि मग ह्या कंपन्या ज्या आहेत, त्या एखाद्या आपल्या त्यांच्याकडे समजा एखाद्या कंपनीचे 25% हून जास्त शेअर्स असतील. ज्याला आपण म्हणतो की फॉर्च्यून 500 ज्या 500 कंपन्या आहेत, त्याच्यापैकी जवळ-जवळ अ, 2/3 कंपन्या ज्या आहेत, त्यांचे 25% शेअर ह्या 5-6 कंपन्यांच्या हातामध्ये आहेत आणि मग ते जो कार्यक्रम सांगतील तो त्या कंपनीला ऐकावं लागतं. त्यांनी जर का ऐकलं नाही, त्यांनी म्हणाले की "नाही, आम्ही क्लायमेट चेंजसाठी प्रयत्न करणार नाही. आम्ही लिंग बदलासाठी प्रयत्न करणार नाही." आमच्या जे एम्प्लॉईज आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही सर्व समाज गटामधली माणसं ही नोकरीमध्ये ठेवू असं आश्वासन आम्हाला द्यायचं नाही. असं जी कंपनी म्हणेल त्याचे शेअर कोसळवून दाखवण्याचं सामर्थ्य अर्थातच ह्या $33 ट्रिलियन ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांच्याकडे असतं. अदानींचं उदाहरण तुम्ही बघितलेलं आहे. तर ही सगळी पार्श्वभूमी मी जी तुम्हाला विशद करून सांगितली होती, ते 3 व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघावेत अशी मी तुम्हाला विनंती करते. कारण आता मजा अशी आहे, की या ई-एस-जी आणि डी-ई-आय वगैरे ते 3 लेटर वर्ड्स आहेत ना, ते काढण्यामध्ये सगळे लिबरल्स हे अतिशय हुशार असतात, तरबेज असतात. तर हे जे 3 शब्द आहेत त्याची इतक्या प्रकारे लोकांपर्यंत माहिती आज पोहोचलेली आहे. त्या सगळ्याला साठी धन्यवाद मी इलॉन मस्क यांना देईन. कारण Twitter जेव्हापासून खुलं झालं ते व्यासपीठ म्हणून, त्याच्यानंतर या सर्वाला प्रचंड वेग आलेला तुम्हाला दिसेल.
आणि मग आजच्या घडीला अशा पद्धतीने क्लायमेट चेंजसाठी, एन्व्हायर्नमेंटसाठी, सोशल गव्हर्नन्ससाठी जे लोक आग्रही आहेत त्यांच्याबद्दल एक नकारात्मक मत बनलेलं आपल्याला दिसून येतं. जेव्हा अशा पद्धतीने खूप व्यापक प्रमाणामध्ये जनमत तयार होतं आणि ते जागतिक व्यासपीठावरून बोललं जाऊ लागतं, तेव्हा त्या कंपन्यांना दखल घेण्याची पाळी आलेली आहे. आणि म्हणून अगदी गेल्या आठवड्यामध्ये एक बातमी आली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं, की जे.पी. मॉर्गन असेल किंवा 2-3 कंपन्यांची त्यांनी नावं अर्थातच घेतली. त्याच्यामध्ये स्टेट स्ट्रीटचं उदाहरण दिलंय. जे.पी. मॉर्गन चेसचं उदाहरण दिलेलं आहे आणि BlackRock ह्या तिघांनी देखील आता स्पष्ट केलेलं आहे, की आमच्याकडे ज्या कंपन्यांचे शेअर्स आहेत, त्या कंपन्यांना आता क्लायमेट डॅमेजिंग एमिशन्स जे आहेत, त्याच्यावरती आम्ही आग्रही राहणार नाही. आता ही जी कबुली आलेली आहे, ती अत्यंत महत्वाची कबुली आहे मित्रांनो. ह्या मी म्हटलं त्याप्रमाणे अगदी 5-6 मोजक्या हाताच्या बोटावर मोजता येतील अशा ह्या मोठ्या कंपन्या आहेत. इन्व्हेस्टमेंट कंपन्या आहेत आणि त्यांच्या हातामध्ये ह्या फॉर्च्यून 500 कंपन्यांचे महत्वाचे शेअर्स आहेत. मग त्या कंपन्या जेव्हा हा कार्यक्रम रेटत होत्या पुढे, तेव्हा त्या इतर कंपन्या ज्यांचे शेअर त्यांच्या हातात आहेत, त्यांना ते सगळं ऐकावं लागत होतं. आता ते बंधन राहणार नाही. हे 3 मोठे आहेत. जे.पी. मॉर्गन असेल, BlackRock असेल किंवा स्टेट स्ट्रीट असतील, ही खूप मोठ्या इन्व्हेस्टमेंट फर्म झाल्या. तर यांनी आता आपण ह्या सगळ्या कार्यक्रमामधून बाहेर पडतो असं सांगितलेलं आहे. आता तो जो ग्रुप होता, क्लायमेट ॲक्शन ग्रुप 100+ असं त्याचं नाव होतं. CA 100+. त्याच्यामधून ह्या 3 कंपन्यांनी स्वतःला बाजू केल्यामुळे जवळ-जवळ 14 ट्रिलियन डॉलर्स इतकी शेअर्सची जी ताकद त्या क्लायमेट चेंजच्या मागे उभी होती, ती तिथून आता बाजूला झालेली आपल्याला दिसते. हा खूप मोठा फरक आहे. आणि ह्याचा अर्थ काय आहे, तो आपण थोडक्यामध्ये खरं म्हणजे आज समजून घ्यायला पाहिजे. की हा सगळा बदल का घडला? हा सगळा बदल कशासाठी घडला? ही महत्वाची मी जेव्हा म्हटलं, की व्यापक जनमत जेव्हा तयार व्हायला लागलं, त्याच्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने निर्णय घ्यायला सुरुवात केली. आत्ताशी हे 3 ग्रुप जे आहेत, ते बाहेर पडलेले आपल्याला दिसतात. त्यांच्या हातामध्ये 14 ट्रिलियन डॉलर्सचे जे शेअर्स आहेत, ते ह्याच्यातनं बाजूला पडलेले दिसतात. परंतु ह्याचा अर्थ काय होता? हा क्लायमेट ॲक्शन ग्रुप जो आहे, 100+ हा ग्रुप मुळातच एक बेकायदेशीर ग्रुप होता. इल्लीगल कार्टेल. कार्टेल म्हणजे काय? तर चांडाळ चौकडी म्हणता येईल तुम्हाला. ही चांडाळ चौकडी ज्या पद्धतीने जगाचे व्यवहार पुढे रेटायला बघत होती आणि त्यांच्या मताप्रमाणे पर्यावरणाच्या बदलावरती आपल्या हाताखालच्या कंपन्यांनी काय करावं म्हणून ते जे पुश करत होते, रेटत होते कार्यक्रम, तो सगळा आता थांबवण्यात आलेला आहे. तेव्हा क्लायमेट ॲक्शन 100+ या कंपनी ग्रुपमधून आपण बाहेर पडतो. हे जर का ह्या कंपन्यांनी सांगितलं असेल, तर त्याचे अत्यंत मोठे परिणाम आहेत. एक गोष्ट आहे, एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये एक खोच आहे आणि ती काही वाचकांनी सांगून दाखवलेली आहे. ती अशी, की क्लायमेट ॲक्शन ग्रुपमधून हे तिघे बाहेर पडलेले आहेत. परंतु त्यांनी असं कुठेही जाहीररित्या म्हटलेलं नाहीये, की क्लायमेट चेंजचा जो आमचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आम्ही सोडून देतो आहोत. हा मात्र मोठा फरक आहे. त्यांचं त्या कार्टेलमधून बाहेर पडणं ही पहिली पायरी असू शकते, पहिलं उचललेलं पाऊल असू शकतं. परंतु त्यांनी अधिक स्पष्टपणे आपण हा अजेंडा आता राबवणार नाही, असं खरं म्हणजे सांगायला पाहिजे होतं. परंतु ते मात्र आता सांगलं जात नाहीये. कारण आणि त्याचं कारण फार महत्वाचं आहे असं मला वाटतं, की हे जे ESG असेल, DEI असेल, हे जे सगळे कार्यक्रम जे राबवले जात होते, त्या राबवण्यामागे अमेरिकेमधले डेमोक्रॅट पक्षाचे जे काही कार्टेल्स आहेत, ती जबाबदार होती. आणि आत्ताचं जे विद्यमान अमेरिकन सरकार आहे, ते अमेरिकन सरकार या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे खंबीरपणे उभं राहिलेलं तुम्हाला दिसेल. त्याच्या विरोधामध्ये जर का इतकं व्यापक जनमत तयार होत असेल, तर त्याचा रेटा काय आहे हे लक्षात घ्या तुम्ही.
मी असं म्हणत नाही की रिपब्लिकन पक्षामध्ये ह्याचे समर्थक नाहीत किंवा डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते ह्या सगळ्याच्या विरोधामध्ये उभे आहेत असंही मी म्हणायला तयार नाहीये. परंतु काही कार्यक्रम ऑफकोर्स ट्रम्प यांनी विरोध दाखवलेला आहे. लिंग बदलासाठी त्यांनी जरूर विरोध दाखवलेला आहे. डायव्हर्सिटी आणि इक्विटी आणि इन्क्लुझिव्हनेसच्या नावाने जो काही कार्यक्रम राबवला जात आहे त्याला सुद्धा त्यांनी विरोध दाखवलेला आहे. कारण हे डायव्हर्सिटी आणण्यासाठी म्हणून त्यांच्या सीमा त्यांनी उघड्या करून जवळजवळ 25-33 लाख बेकायदेशीर स्थलांतरित देशामध्ये घेतलेले आहेत. त्या सगळ्याला त्यांनी विरोध दाखवलेला आहे. आणि क्लायमेट चेंजला सुद्धा ट्रम्प यांनी विरोध दाखवला आहे. क्लायमेट चेंजचा बडगा उचलून अमेरिकेमधलं मॅन्युफॅक्चरिंग बंद पाडण्यात आलं. तिथले कारखाने बंद पाडले. ते कुठे गेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते चीनमध्ये गेले. ते सगळं उत्पादन जे आहे तिथून अमेरिकेमध्ये मुळात कारखानदारी कमी झाली आणि नोकऱ्यांची जी संधी होत्या त्या संधी सुद्धा कमी कमी होत गेल्या. हे सगळं चित्र बदलायचं असेल तर काही ना काहीतरी ऍक्शन्स हा पुढचा रिपब्लिकन अध्यक्ष म्हणून उमेदवारी करणारे ट्रम्प आहेत त्यांच्याकडून अपेक्षित आहे. गंमत अशी आहे की हे जनमत असं तयार झालेलं आहे आणि त्या रेट्यापायी जर का या 3 कंपन्या मागे आपला कार्यक्रम घेत असतील तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की अमेरिकेमध्ये वारं जे आहे ते रिपब्लिकन पक्षाच्या दिशेने वाहतंय आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने ते वाहतंय ह्याचा हा सबळ पुरावा आहे असं माझं म्हणणं आहे. आजच्या घडीला त्यांनी क्लायमेट ऍक्शन 100 मधून आपलं नाव काढलं असलं तरी त्यांनी कार्यक्रम राबवणार नाही असं सांगितलेलं नाही. हेही मी तुम्हाला नमूद करून सांगितलंय. परंतु ते पुढचं पाऊल असेल आणि जनमताचा रेटा जितका वाढत जाईल तितकं हे ज्या सगळ्या अधिकृत घोषणा आहेत त्या पुढे पुढे येत जातील याची मला खात्री आहे. परंतु 2-4 महिन्यापूर्वीपर्यंत भारतीय माध्यमांमधून जी राळ उठवली जात होती, इंडी अलायन्स झाला, भाजपला मोठा आव्हान तयार झालं, याव-त्याव सगळं. ते आता सगळे आवाज जसे थांबलेले आहेत आणि सर्वांनी शरणागती पत्करून मोदीच कसे जिंकणार हे आता मनाने मान्य केलेलं आहे. माध्यमांनी सुद्धा मान्य केलंय. त्याच्या तुलनेमध्ये काँग्रेस पक्ष कुठे असणार आहे ह्याचा अंदाज देखील कोणाला येत नाहीये. हा जसा बदल तुम्हाला भारतीय माध्यमात दिसला तसाच बदल तुम्हाला हळूहळू अमेरिकन माध्यमांमध्येच नव्हे तर तिथल्या या आर्थिक सत्ता झालेल्या ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा होताना दिसेल. हा हे पहिलं पाऊल आहे मी म्हणते आणि म्हणून ट्रम्प यांच्या विजयाची नांदी जी आहे ती नांदी या 3 कंपन्यांनी आपल्या कारवाईमधून स्पष्टपणे दिलेली आहे. बघूया काय होतंय ते. खरं सांगायचं झालं तर ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की मी तर 20 साली सुद्धा जिंकलो होतो परंतु इलेक्शनचे जे रिझल्ट्स आहेत ते काही ना काही कालाकांडी करून रिपब्लिकन पक्ष कसा हरला असं चित्र निर्माण केलं गेलं आणि म्हणून मी हरलेलो आहे. तसंच काहीसं यावेळी होईल का? खात्री नाही. सांगता येत नाही. परंतु जनमताचं वारं मात्र कुठे वाहतंय हे आता स्पष्ट झालेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिचितांना ही लिंक द्या. या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरूर लाईक करा. याच्या विस्तारासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद.